तर भाजपमधल्या बंडखोरीचा परिणाम हा माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरीच बघायला मिळालाय। ते म्हणजे अर्चना डेहनकरांचे पती विनायक डेहनकर यांच्याकडनं बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला। त्यामुळे अर्चना डेहनकर यांनी पतीचं घर सोडून आपल्या भावाचं घर गाठलंय। तर माझ्या उमेदवारीमुळे अर्चना डेहनकरांना त्रास होत होता असं विनायक डेहनकरांचं म्हणणं आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं असं विनायक डेहनकर म्हणाले। पक्षासोबत नाराजी केल्या तेव्हाच मी अपक्ष अर्ज भरलाय ना। पक्षाने कार्यकर्त्यांचा विचार केला नाही। पक्षाला लायबल कार्यकर्ते भेटले नाही का? 67 लोकांनी उमेदवारी मागितली होती। तुम्ही बाहेरच्या लोकांना किंवा बाहेर ज्या प्रभागाच्या बाहेर जे लोक असतात त्यांना तुम्ही उमेदवारी दिली का बरं? पक्षाने का बरं असा निर्णय घ्यावा? जे 3 उमेदवार मागच्या वेळेला निवडून आले भाजपचे, यांनी आपल्या प्रभागामध्ये फेरफटका तरी मारला काय? माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहे, पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल।